अवैध पावत्या वापरून गणेशोत्सवासाठी स्टॉल लावणाऱ्यांची लूट. चाळीसगाव प्रतिनिधी. चाळीसगाव शहरात गणेशोत्सवासाठी स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्यांकडून नगरपालिकेच्या नावाखाली बेकायदेशीरपणे पैसे वसूल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल विजय निकुंभ नावाच्या एका ठेकेदाराने नगरपालिका चाळीसगावच्या नावाखाली कोणतीही नोंदणी क्रमांक, बिलिंग नंबर किंवा ठराविक रक्कम नसलेल्या पावत्या देऊन विक्रेत्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. या घटनेमुळे स्टॉलधारकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काय आहे प्रकरण? चाळीसगाव शहरातील अनेक स्टॉलधारकांनी तक्रार केली आहे की एका व्यक्तीने स्वतःला नगरपालिकेचा ठेकेदार म्हणून सांगितले आणि गणेशोत्सव काळात स्टॉल लावण्याबद्दल शुल्क मागितले. स्टॉलधारकांना राहुल विजय निकुंभ यांच्या नावावर असलेली पावती देण्यात आली आहे, ज्यावर नगरपरिषद चाळीसगाव असे लिहिलेले आहे. पावतीमधील अनियमितता. या पावतीवर अनेक अनियमितता आढळल्या आहेत. बनावट स्वरूप. या पावतीवर कोणताही अधिकृत बिलिंग किंवा नोंदणी क्रमांक नाही, ज्यामुळे ती बनावट असल्याचा संशय आहे. रकमेचा उल्लेख नाही. पावतीवर किती रक्कम वसूल केली आहे याचा कोणताही उल्लेख नाही. पैसे घेणारी व्यक्ती स्वतःच्या मनानुसार रक्कम ठरवून ती लिहून घेते. अधिकृतता नाही. या पावत्या अधिकृत नगरपालिकेच्या पावत्यांसारख्या दिसत नाहीत आणि त्यावर नगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याची सही किंवा शिक्का नाही. नगरपालिकेची भूमिका. या संदर्भात चाळीसगाव नगरपरिषदेने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. जर ही वसुली नगरपालिकेच्या परवानगीने होत असेल तर त्यासाठी योग्य ती अधिकृत पावती असणे आवश्यक आहे. मात्र तसे नसल्याने ही एक प्रकारची आर्थिक फसवणूकच मानली जात आहे. या प्रकारामुळे अनेक लहान विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे. त्यांनी प्रशासनाकडे या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकारची अवैध वसुली थांबवणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर. बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी, बबलू अहिरे, चाळीसगाव.